येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाला आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी। लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा। काल गुढीपाडवा होता तरी देखील वाटप झालेलं नाही, परंतु टेन्शन घेऊ नका। आज GR 100% येणार आहे आणि आजच GR येऊ शकतो आणि आजच वितरणाला सुरुवात होऊ शकते, कारण उद्या पुन्हा सुट्टी आहे, पुन्हा बँका बंद असणार आहेत। त्यामुळं आज 20 मार्च म्हणजे आज शुक्रवार आहे, आजच लाडक्या बहिणींना हप्ते हे मिळणार आहेत। आताची सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आपण पाहत आहोत, कारण परवा दिवशीच जे काही झालेले होते बातम्या बैठक झालेले होते त्याच्यामध्येच हे ठरवलं गेलं होतं की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण वितरण सुरू करायचं, परंतु काल काही आपण जर बोललं तर भरपूर सगळ्या बँकांना जवळपास सुट्ट्या होत्या, त्यामुळं ते वितरण अडकलं होतं। त्याचं सुरुवात आज सकाळी आपल्याला 12 वाजल्यापासून पुढे हे पाहायला मिळू शकतं आणि हे वितरण 2 टप्प्यात असणार आहे। लक्षात घ्या, हे वितरण 2 टप्प्यात असणार आहे। आता ह्याच्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र असणार आहेत, त्यासाठी यादी कुठे आलेली आहे किंवा सरकारनं काय महत्त्वाचे 4 नियम टाकलेले आहेत ते पण आपण पुढे पाहणार आहोत। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत त्यांची प्रतीक्षा ही अखेर आज संपणार आहे। त्यांना आज आपल्या खात्यामध्ये 100% पैसे पाहायला मिळतील। आता कोणत्या महिन्याचे पाहायला मिळतील ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक्स्ट्रा हप्ता येऊ शकतो हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। गॅस संदर्भात एक मोठी अपडेट आपण इथं पाहणार आहोत, त्यामुळं लाडक्या बहिणींनो व्हिडिओ खूप खास असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती ही मिळणार आहे। आता आपण जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे त्यांच्या खात्यात किती पैसे येणार आहेत, कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या 3000 येणार, कोण म्हणतंय 4500 येणार, कोण म्हणतंय फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 येणार। तर काय एकंदरीत खरी माहिती आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये सत्य हे जाणून घेणार आहोत आणि खऱ्या बातम्यासाठी आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण भरपूर लाडक्या बहिणी काय करतात फक्त व्हिडिओ बघतायत आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि कमेंट पण करत नाहीत। त्याच्यामुळे असं होतं की मला समजत नाही की किती लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे येत आहेत। त्यामुळे जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाहीत की तुम्हाला हप्ते किती आलेत, तुमची KYC झाली आहे का, तुमची DBT ॲक्टिव्ह आहे का, तुमचं बँक KYC झालेली आहे का, तुमचं घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही सांगणार नाहीत, तुम्ही पात्र यादीमध्ये बसत आहात का, ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मला देखील सरकारकडे कुठल्याही प्रकारची मागणी ही करता येत नाही। त्यामुळं ज्यावेळेस आपण कुठलीही मागणी करतो त्यासाठी पुरावा म्हणून मला सरकारकडे जेव्हा आपण पत्र किंवा काही रिक्वेस्ट पाठवतो त्यावेळेस आपल्याला सांगावं लागतं की एवढ्या बहिणी अशा आहेत ज्यांचा अजूनही हप्ता हा त्यांच्या खात्यात गेला नाही, तर ही कारणं आहेत हे आपण तिथं सरकारला सांगत असतो। त्यामुळं मला देखील तुम्ही मदत करा, कमेंट्स करा, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा जा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला किंवा फेसबुकला तुम्ही शेअर करत जा। बघा भरपूर लाडक्या बहिणींचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की त्यांची KYC अजून देखील झालेली नाही, तर प्रत्येकाने प्लीज KYC करून घ्या। 31 मार्चपर्यंत तुम्हाला टाईम आहे। तुम्हाला तिथं KYC दुरुस्ती करण्यासाठी हा ऑप्शन आहे। नवीन KYC जर कोणी करत असेल तर त्यांना ही KYC नाही, कारण जर पहिल्यांदा तुम्ही KYC करत असाल तर आता तुमची वेळ ही निघून गेलेली आहे। आता तुम्हाला KYC करता येणार नाही, कारण सरकारने आधी वेळ दिला होता, ज्या वेळेमध्ये त्यांनी KYC केली आणि ज्यांची चुकली होती अशाच लाडक्या बहिणींना पुन्हा KYC करण्याची संधी ही सरकारनं देत आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला आता नवीन प्रमाणे KYC करता येईल का, तर नाही, तुमचा हप्ता आता कायमचा बंद होण्याची शक्यता। त्याच्यावरती एक उपाय मी पुढे सांगतोय पहा। आज आपण जर बघितलं तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये येण्याची तर दाट शक्यता आहे। मार्च महिन्याचा हप्ता हा पुढच्या आठवड्यात येऊ शकतो। आज फक्त फेब्रुवारीचा हप्ता येऊ शकतो आणि मार्चचा हप्ता जो आहे तो मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हा येऊ शकतो। त्यामुळं आज फक्त 1500 रुपयांचा मेसेज हा तुमच्या खात्यात येऊ शकतो। जर जमलंच तर 2 हप्तेसुद्धा सरकार देऊ शकतं, परंतु तशा प्रकारचा GR हा अजूनही आलेला नाही, त्यामुळे त्याच्यावर काही आपण विश्वास ठेवू शकत नाही। आता भरपूर लाडक्या बहिणींना मी एक सांगतोय बघा, सगळ्यांना असं वाटतं की माझी KYC झाली आहे, हे झालं आहे तरी मला पैसे काय येत नाही। एकदा DBT तपासा, डेटा आपण ज्यावेळेस आधार कार्ड जोडतो त्यावेळेस तिथे एक ऑप्शन असतं DBT ट्रान्सफर, ते ॲक्टिवेट आहे का हे चेक करा, कोणत्या खात्याला जे आहे ते चेक करा, कारण भरपूर लाडक्या बहिणी कसे आहेत, आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना
एवढं इन डिटेल त्यातलं माहीत नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो 5 गोष्टी ज्या चेक करायच्यात. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं EKYC झालं आहे का हे चेक करायचं आहे. दुसरी गोष्ट तुमचं बँक खात्याचं EKYC झालं आहे का हे चेक करायचं आहे. तिसरं आधार कार्ड अपडेट आहे का हे चेक करायचं आहे. त्याच्यावरचा मोबाईल नंबर आत्ताचा चालूचाच आहे का, नाव तुमचं बरोबर आहे का. चौथं म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते लिंक आहे का, ॲक्टिव्ह असू द्या पण तू कुठल्या बँकेला ॲक्टिव्ह आहे हे सगळं बघावं लागतील. DBT ट्रान्सफर आहे का ॲक्टिवेट, हे सगळं तुम्हाला 5 गोष्टींचं इथं नीट लक्ष देऊन हे सगळं कामं करायचे आहेत. आणि तर तुम्हाला EKYC करून फायदा नाही, कारण बँकेत जर DBTच ॲक्टिवेट नसेल, आधार कार्ड ॲक्टिवेट नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि भरपूर लाडक्या बहिणीचे काय होतं, बँक अकाउंट ब्लॉक झालेलं, कारण आपल्याला माहिती आहे 2-2, 3-3 महिने पैसे काही ठिकाणी येत नाहीत, तर त्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन करत नाही आणि अशा टायमाला बँक स्वतःहून तुमचं अकाउंट जे आहे ते बंद करू शकतं. त्यामुळं ह्या सगळ्या छोट्या बाबी आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल दादा मग कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार. मी तुम्हाला अजून एकदा सांगतोय, ज्या लाडक्या बहिणीची KYC झालेली असेल, ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन नसेल, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं सरकारी कोणीही नोकरीला नसेल, जे इन्कम टॅक्स भरत नसतील किंवा ज्यांच्याकडे कुठल्याही इतर योजनांचा लाभ घेत नसतील, अशाच लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. हे तुम्हाला प्रत्यक्षात मी पुन्हा एकदा सांगतोय, नियमात बसणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला एकही हप्ता सरकार आता इथून पुढे वाटप करणार नाही. आणि जर आपण बघितलं तर जानेवारी महिन्यापासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. जानेवारी महिन्यात जर आपण बघितलं तर खूप कमी लाडक्या बहिणींना हप्ता हा मिळालेला आहे. डिसेंबर महिन्यात आपण जवळपास बघितलं तर सरसकट हप्ता मिळाला होता. काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जातं, कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील, आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर